हॅलो एव्हरीवन, आज आपल्या ऍडव्हान्स जावाचा फर्स्ट डे आहे. आज आपल्याला फर्स्ट युनिट स्टार्ट करायचं आहे. त्याचं नाव आहे एडब्ल्यूटी. एडब्ल्यूटी म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट विंडो टूल किट. आपल्याला हे युनिट खूप काही आपल्याला शिकवून जाईल, कारण या युनिट वरती आपण जीओ ऍप्लिकेशन बनवू शकतो, जीओ बेस्ड प्रोग्राम करू शकतो आणि चांगल्या प्रकारे आपण एक चांगली फ्रेम क्रिएट करू शकतो. त्यावरती आपण आपला फॉर्म डिझाईन करू शकतो किंवा आपले यूआय डिझाईन करू शकतो. तर हा युनिट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण का तुम्हाला मायक्रो प्रोजेक्ट पण करायचा असतो ऍडव्हान्स जावावरती. तर त्यासाठी तुम्हाला एडब्ल्यूटी आणि स्विंग या दोन्ही युनिटचं तुम्हाला यूज होईल तिकडे. आणि तुम्हाला टीचर्स पण तेच एक्सपेक्ट करतात की तुम्ही एडब्ल्यूटी आणि स्विंगच्या कंपोनेंट्स यूज करा. ते यूज करून तुम्ही तुमचा मायक्रो प्रोजेक्ट क्रिएट करा. त्यासाठी या युनिटला इग्नोर नाही करू शकत आपण. तर पहिलं युनिट आहे एडब्ल्यूटी. एडब्ल्यूटीचं फुल फॉर्म आहे ऍबस्ट्रॅक्ट विंडो टूल किट. आणि हा फुल फॉर्मच पहिला इम्पॉर्टंट आहे एमएसपीटी साठी. एमएसबीटी ला विचारतात एडब्ल्यूटी स्टँड्स फॉर. पहिला क्वेश्चन आहे एमएसबीटीचा ऍबस्ट्रॅक्ट विंडो टूल किट. हा त्याचा आन्सर आहे. मग आता एडब्ल्यूटी हे नेमकं आहे काय? आता तुम्ही पाहता, आता जिओ ऍप्लिकेशन तुम्ही पाहत असता ते तुम्ही कशा थ्रू क्रिएट करू शकता? बाय युझिंग एडब्ल्यूटी और स्विंग. एडब्ल्यूटीचा यूज करून तुम्ही जिओ ऍप्लिकेशन क्रिएट करू शकता. जसं की तुम्ही BB.NET या सब्जेक्टमध्ये तुम्ही पाहिलेलं असेल. त्यामध्ये तुम्ही काय केलात? ड्रॅग अँड ड्रॉपचा यूज करून तुम्ही कंपोनेंट्स ऍड केल्यात विंडोवरती. तुमचे लेबल असेल, बटन असेल, प्रोग्रेस बार असेल, जे तुम्ही ऍड केलेलं होतं. तसंच जावामध्ये पण आपण काय करू शकतो? जिओ ऍप्लिकेशन्स बनवू शकतो. त्याचा यूज करून आपण काय करतो? चांगल्या प्रकारे प्रोग्रामिंग करू शकतो, चांगलं इंटरफेस क्रिएट करू शकतो, चांगलं यूआय क्रिएट करू शकतो. आणि एडब्ल्यूटी काय करतो? आपल्याला बिल्ट इन क्लासेस प्रोव्हाइड करतो, इंटरफेसेस प्रोव्हाइड करतो आणि मेथड्स प्रोव्हाइड करतो. फक्त एडब्ल्यूटीच नाही, पुढे स्विंग असेल किंवा नेटवर्किंग असेल, त्या सगळ्यामध्ये तुम्हाला क्लासेस दिसतील, इंटरफेस दिसतील, मेथड्स दिसतील. त्याचा यूज करून तुम्ही जीयूआयची प्रोग्रामिंग करू शकता, ग्राफिकल युजर इंटरफेसला डिझाईन करू शकता. त्यामुळे काय होणार? एक चांगल्या प्रकारे तुम्ही युजरला एक यूआय देऊ शकता इनपुट आउटपुट साठी. तर जीयूआय डिफरंट प्लॅटफॉर्म्सवरती डिफरंट दिसतात. तुम्हाला माहिती आहे, आता मोबाईल असू दे, मोबाईलवरती डिफरंट जीयूआय दिसतो, विंडोजवरती दुसरा दिसतो. आणि तेच तुम्ही लॅपटॉपवरती पाहिलं किंवा लिनक्स वरती पाहिलं तर तिथं तुम्हाला जरा जीयूआय मध्ये डिफरन्स दिसेल. पण आपण काय म्हणतो? जीयूआयला हेवी वेट म्हणत असतो आपण. हेवी वेट म्हणजे काय? डिफरंट ठिकाणी डिफरंट प्लॅटफॉर्म्स वरती तो डिफरंट आपल्याला विजिबल होतो. म्हणजे काही ठिकाणी कसं असतं, मोबाईलमध्ये कसं जरा वेगळं दिसतं ना आपल्याला ग्राफिकल युजर इंटरफेस, आणि तेच आपण जर लॅपटॉपमध्ये पाहिलं, लॅपटॉपमध्ये जर आपल्याला वेगळं लुक दिसतो त्याचा. त्याला आपण हेवी वेट म्हणत असतो. आणि तेच आपल्याला काय करायचंय? एडब्ल्यूटीचा यूज करून आपल्याला जीयूआयची प्रोग्रामिंग करायची आहे, ग्राफिकल कंपोनेंटचा यूज करायचा आपल्याला. आणि चांगल्या प्रकारे एक आपल्याला विंडोज क्रिएट करायचा, फ्रेम क्रिएट करायचं. त्याचा यूज करून तुम्ही काय करू शकता? युजरकडून इनपुट घेऊ शकता, युजरला काहीतरी टास्क परफॉर्म करायचे, टास्क प्रोग्रेस शो करू शकता. ठीक आहे. त्या कंपोनेंट्स तुम्ही काय करू शकता? इंटरॅक्टिव्ह युजरची इन्क्रीज करू शकता, युजरकडनं इनपुट आउटपुट घेऊ शकता, जसं मी तुम्हाला बोलला आता. याच्यासाठी दोन मेन पॅकेजेस आहेत आपल्याकडे. java.awt हा पॅकेज आहे आणि java.awt.event हा दुसरा पॅकेज. दोन पॅकेज मध्ये एडब्ल्यूटी आपला डिवाइड होत असतो. आणि पहिलं पॅकेज आहे java.awt. java.awt पॅकेज कशासाठी आणि awt.event हा पॅकेज कशासाठी पहा. जर तुम्हाला काय करायचंय, तुमच्या प्रोग्रामिंग मध्ये तुम्हाला फक्त जीयूआय कंपोनेंट्स ऍड करायचे आहेत, तुम्हाला फक्त डिझायनिंग करायची आहे. फक्त डिझायनिंग करायचे का? त्याच्यावरती ऍक्शन घ्यायचं नाहीये, काय इव्हेंट्स लावायचे नसते. तर त्यासाठी तुम्ही java.awt या पॅकेजचा यूज करू शकता. त्यामध्ये तुम्हाला क्लासेस प्रोव्हाइड केले आहेत, त्याचा यूज करून तुम्ही एक चांगल्या प्रकारे फ्रेम क्रिएट करू शकता, विंडो क्रिएट करू शकता, मेन्यूज क्रिएट करू शकता. पण जर तुम्हाला त्याला इंटरॅक्टिव्ह बनवायचं आहे, तर तुम्ही त्यासाठी काय करणार? त्याच्यावरती इव्हेंट्स लावणार, बटनच्या क्लिकवरती काहीतरी ऍक्शन्स परफॉर्म करणार तुम्ही. त्यासाठी तुम्हाला एक नवीन पॅकेज प्रोव्हाइड केलं जावानी, म्हणजे डिफरंट पॅकेज आहे, त्याचं नाव आहे java.awt.event. हा पॅकेज तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. तर दोन पॅकेजेस आहेत, एडब्ल्यूटी पॅकेज आणि awt.event पॅकेज. तुम्हाला एमसीक्यू ला क्वेश्चन येत असतो, तुम्हाला इव्हेंट हँडलिंग करायचे तर तुम्हाला कोणतं पॅकेज यूज करावं लागेल? एडब्ल्यूटी पण देतात, स्विंग पॅकेज पण देतात आणि awt.event पण देतात आणि swing.event पण देतात. असे तुम्हाला कन्फ्युज करतात. पण स्विंगचे कंपोनेंट्स असू द्या किंवा एडब्ल्यूटीचे कंपोनेंट्स असू द्या, त्या दोघांसाठी एकच पॅकेज आहे. त्या दोघांच्या इव्हेंट हँडलिंगसाठी एकच पॅकेज आहे, त्याचं नाव आहे java.awt.event. त्या पॅकेजमध्ये तुमचे स्विंगचं इव्हेंट हँडलिंग असेल किंवा एडब्ल्यूटीचे इव्हेंट हँडलिंग असेल, ते सगळं तुम्ही या पॅकेजचा यूज करून करू शकता. त्यानंतर तुम्ही आणखीन काय पाहू शकता? यामध्ये तुम्हाला माहिती आहे आपल्या सॉफ्टवेअरचे 3 पार्ट्स असतात.
आपल्या सॉफ्टवेअरचे 3 पार्ट्स असतात. तर 3 पार्ट्स असतात टोटल. तुम्हाला माहिती आहे जीयूआय कंपोनंट्स असतो, इव्हेंट लिस्नर असतो आणि ऍप्लिकेशन कोड असतो. असे 3 सॉफ्टवेअरचे पार्ट्स असतात आपले. मग आता जीयूआय कंपोनंट्स म्हणजे काय? जे काय कंपोनंट्स तुम्ही तुमच्या फ्रेमवरती ऍड करणार, बटन असो, टेक्स्ट फील्ड असो, त्याला तुम्ही काय म्हणणार? जीयूआय कंपोनंट्स म्हणणार. आणि इव्हेंट लिस्नर म्हणजे काय आणि ऍप्लिकेशन कोड म्हणजे काय? इव्हेंट लिस्नर तुम्हाला पुढे कळेल. जेव्हा आपण इव्हेंट हँडलिंगचा कोड त्याला अटॅच करू तेव्हा तुम्हाला कळेल इव्हेंट लिस्नर काय असतो. आणि ऍप्लिकेशन कोड, इव्हेंट लिस्नर म्हणजे आता फक्त एवढं समजा, जेव्हा पण तुम्ही बटनवरती क्लिक करत असता, क्लिक करता तुम्ही, तो नोटिफिकेशन कुणाला तरी जातो ना, मी हा बटन क्लिक केलाय, कुणाला तरी कळायला पाहिजे की हा बटन क्लिक केलेला आहे म्हणून. तो कोणाला कळतो? इव्हेंट लिस्नरला कळतो. इव्हेंट लिस्नर काय करतो? लिसन करत असतो, ऐकत असतो तो. कोण इव्हेंट जनरेट करतो, कोणाच्या क्लिकवरती इव्हेंट झालाय, तो ते ऐकत असतो. तो ऐकून काय करत असतो? त्याच्या मेथडला कॉल करतो आणि तुमचं ऍक्शन परफॉर्म करतो. त्यासाठी 3 पार्ट्स आहेत सॉफ्टवेअर प्रोग्रामच्या. जीयूआय प्रोग्रामचे 3 पार्ट्स आहे. तर त्यासाठी 3 पार्ट्स आहे. एक आहे तुमचा जीयूआय कंपोनंट्स, दुसरा आहे तुमचा इव्हेंट लिस्नर आणि थर्ड आहे तुमचा ऍप्लिकेशन कोड. समजतं ऍप्लिकेशन कोड म्हणजे काय? पहिल्या जीयूआय कंपोनंट्स मध्ये काय आलं तुम्हाला? जे काय तुम्ही कंपोनेंट्स यूज करता, जसं की लेबल, टेक्स्ट फील्ड वगैरे यूज करता, त्याचे यूज करून तुम्ही फॉर्मला डिझाईन करता, तुमच्या फ्रेमला डिझाईन करता. डिझाईन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं? त्यावरती काहीतरी ऍक्शन घ्यायचंय. मला बटन क्लिक वरती मला माझा डेटा सबमिट करायचा आहे. तर बटन क्लिक वरती काहीतरी मला प्रोग्रेस दाखवायचं, काहीतरी युजरला आउटपुट दाखवायचं. तर ते कोण ऐकतो? त्या इव्हेंट लिस्नर त्याला ऐकत असतो. ऐकल्यानंतर तो काय करतो? जो काय ऍप्लिकेशनचा कोड असेल तो त्याला एक्झिक्यूट करतो. म्हणून आपण म्हणतो सॉफ्टवेअर पार्ट्स म्हणजे जीयूआय प्रोग्रामचे 3 सॉफ्टवेअर पार्ट्स आहेत. एक आहे जीयूआय कंपोनंट्स, दुसरा आहे इव्हेंट लिस्नर आणि थर्ड आहे ऍप्लिकेशन कोड. मी याला बोर्ड मध्ये हायलाइट केलं कारण का हा एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट पॉइंट आहे. यावरती तुम्हाला एक एमसीक्यू येऊ शकतो, त्यासाठी मी त्याला हायलाइट केलेला आहे. असं तुम्हाला येऊ शकतो की जीयूआय कंपोनंटचे 3 कोणकोणते कंपोनंट्स आहेत, तुम्हाला तिथं एमसीक्यू मध्ये टिक करण्यासाठी येऊ शकतो. ठीक आहे. एडब्ल्यूटी काय वेगळं पार्ट नाहीये, सोपं पार्ट आहे, काय अवघड नाहीये त्यामध्ये. फक्त इथं तुम्हाला अवघड काय? क्लासेस भरपूर आहेत, इंटरफेसेस भरपूर आहेत, मेथड्स भरपूर आहेत. तुम्हाला काय करायचं ते लक्षात ठेवायचं. ते लक्षात ठेवण्यासाठी इथं अवघड आहे. म्हणून मी तुम्हाला एक ट्रिक सांगितलंय स्टडी साठी. काय सांगितलं की याचं चार्ट बनवा. चार्ट बनवून जे काय मेथड्स असतील, जे काय त्याच्या इम्पॉर्टंट पॉइंट्स असतील ते चार्ट वरती राईट करा. चार्टला अट्रॅक्टिव्ह बनवा. पेंट ऍप्लिकेशन मध्ये चार्ट बनवू शकता किंवा बाहेरून एक चार्ट पेपर आणा. चार्ट पेपर आणून तुम्ही पेन पेन्सिल किंवा तुम्ही स्केच पेननी त्याच्यावरती ड्रॉ करू शकता. म्हणजे काय होईल? तुम्हाला एक्झामच्या आधी एका लुकमध्ये तुम्हाला सर्व काही युनिट तुम्हाला कळून जाईल. फक्त तुम्ही एका लुकमध्ये तुम्ही पाहिलं त्या चार्टला तर तुम्हाला पूर्ण युनिट दिसून जातो, कोणते मेथड कशासाठी आहे. सो तुम्हाला असं जास्त नोट्स तुम्हाला वाचायची गरज पडत नाही. ठीक आहे. तर एडब्ल्यूटीची हायरार्की काय आहे? आता तुम्हाला ऍप्लिकेशन तरी तयार करायचं, जीयूआय बेस ऍप्लिकेशन तयार करायचं, तर त्यासाठी काहीतरी हायरार्की असते. तसं तुम्हाला माहितीये पॅरेंट चाइल्डचं रिलेशन असतं, तसंच त्याचं पण काहीतरी हायरार्की आहे. ती हायरार्की आपल्याला फॉलो करावं लागतं. त्याचा यूज करून आपण काय करू शकतो? जीयूआयचा यूज करू शकतो. हायरार्की काय असते? एक स्ट्रक्चर असते, तुम्हाला माहितीये. एका प्रॉपर स्ट्रक्चरमध्ये आपण ऍप्लिकेशनला तयार करत असतो, कोणतेही ऍप्लिकेशन असू दे. तुम्ही आता सेम सब्जेक्ट पाहिलात, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. त्यामध्ये तुम्ही पाहिलात ना एचडीएफसी ची लाईफ सायकल असते, ते तुम्हाला लाईफ सायकल फॉलो करावं लागते सॉफ्टवेअर बनवण्यासाठी. रिक्वायरमेंट फेज पासून लास्टला डिप्लॉयमेंट फेज, त्याच्यानंतर टेस्टिंग फेज, तिथपर्यंत तुम्हाला सर्व काही फेजेसला फॉलो करावं लागतं. त्याशिवाय तुमचं चांगल्या प्रकारे सॉफ्टवेअर बनत नाही. बनलं तरी जर तुम्ही कोणत्या तरी स्टेप मधलं मिस केलं, टेस्टिंगचा फेज मिस केला, तर तुम्हाला पुढे अडचण येईल. त्यासाठी तुम्हाला सगळं काही फॉलो करावं लागतं. तसंच हायरार्की पण तेच असते. हायरार्की तुम्हाला एक स्ट्रक्चर प्रोव्हाइड करते, त्याचा यूज करून तुम्ही ग्राफिकल युजर इंटरफेस ऍप्लिकेशन तयार करू शकता. ती हायरार्की स्टार्ट होते तुमची कंपोनेंट क्लास पासून. कंपोनेंट क्लास पासून स्टार्ट होते, ज्याला की बेस क्लास म्हणतात सगळ्या एडब्ल्यूटीचा. आणि हा इम्पॉर्टंट एमसीक्यू आहे. विच इज द बेस क्लास फॉर एडब्ल्यूटी कंपोनेंट्स. सगळ्यात बेस क्लास आहे कंपोनेंट क्लास. हा इम्पॉर्टंट एमसीक्यू पॉईंट पण आहे. आणि हायरार्की मध्ये पण हा सर्वात वरती म्हणजे सर्वात टॉप लेवलचा क्लास असतो कंपोनेंट क्लास. त्याच्यानंतर येतो तुमचा कंटेनर. कंटेनर मध्ये 2 असतात. एक असतं तुम्ही विंडो क्रिएट करू शकता, एक असतं तुम्ही पॅनल क्रिएट करू शकता. आणि विंडो मध्ये 2 पार्ट असतात. 2 प्रकारे तुम्ही विंडो क्रिएट करू शकता, बाय युझिंग फ्रेम
फ्रेमचा यूज करून करू शकता जे की आपल्याला पाहायचं आहे. आणि कॅनॉसचा यूज करून पण तुम्ही विंडोला क्रिएट करू शकता. आणि दुसरं आहे तुमचं पॅनल. पॅनल म्हणजे काय आपण पाहणार आहोत पुढे. पॅनल म्हणजे तुमचा ऍपलेट असतो. ऍपलेट सारखाच असतो तो. तुम्हाला ऍपलेट माहिती आहे कसा असतो. ऍपलेट तुम्ही ब्राउझरवरती रन करता, हे तुम्हाला माहिती आहे सर्व. ठीक आहे. एडब्ल्यूटीची हायरार्की म्हणजे काय, एक स्ट्रक्चर असतो ज्याचा यूज करून तुम्ही ग्राफिकल युजर इंटरफेस क्रिएट करत असता. ही स्ट्रक्चर स्टार्ट होते तुमचे कंपोनेंट क्लास पासून. कंपोनेंट नंतर तुमचं कंटेनर डिराईव्ह होतं. कंटेनर मध्ये दोन प्रकारचे कंटेनर असतात. एक असतो विंडो कंटेनर, दुसरा असतो पॅनल कंटेनर. विंडो मध्ये तुम्ही दोन प्रकारे विंडो क्रिएट करू शकता, बाय युझिंग फ्रेम अँड बाय युझिंग कॅनॉस. आणि पॅनल मध्ये येतो तुमचा ऍपलेट. ठीक आहे, असं तुम्ही करू शकता. आणि इथं काय आहे पहा, आणखीन पॉईंट काय लिहिलेला आहे, कंटेनर लाईक विंडो अँड पॅनल एक्सटेंडिंग कंपोनेंट क्लास. जसं मी तुम्हाला म्हणलो, हे एक पॅरेंट चाइल्डचं रिलेशन आहे. सर्वात टॉपला जो क्लास असतो तो सगळ्यांचा पॅरेंट क्लास असतो. त्याच्यानंतर हा त्याचा सब पॅरेंट म्हणजे त्याचा चाइल्ड म्हणू शकतो आपण, याचा चाइल्ड क्लास. नंतर त्याचे दोन चाइल्ड आहेत परत, आणि विंडोचे दोन चाइल्ड, पॅनलचा एक चाइल्ड. आणि हा ऍपलेट काय झाला, पॅनलचा चाइल्ड झाला. आणि पॅनल काय झाला, ऍपलेटचा पॅरेंट झाला. असं तुम्हाला एमसीक्यू ला येतो, ऍपलेटचा पॅरेंट क्लास कोणता आहे, ऍपलेटचा पॅनलचा सब क्लास कोणता आहे, तुम्हाला असं एमसीक्यू ला येत असतो. त्यासाठी तुम्हाला हायरार्की पूर्ण माहिती पाहिजे. आणि जर तुम्ही चार्ट बनवत असाल तर त्यामध्ये ही हायरार्की ड्रॉ करा. ड्रॉ करून या हायरार्कीला पण पेस्ट करा तिकडे, कारण या हायरार्कीवरती तुम्हाला 1 ते 2 एमसीक्यू तुम्हाला एमएसबीटी ला दिसतातच म्हणतोय मी. 100% दिसतात यावरती तुम्हाला क्वेश्चन. ठीक आहे. तर त्यानंतर हे हायरार्की नीट पहा तुम्ही एकदा. आता आपण पाहूया त्या हायरार्कीचे जे काय क्लासेस आहेत ते क्लासेस काय असतात नेमकं. त्याआधी मला एकदा सांगा, कोणाला काही डाऊट आहे का यामध्ये, कोणाला काय कळालं नाही असं आहे का, एनिवन? हॅलो सर. हो बोल. बाकीचे कॉम्पोनंट्स पण होते ना, जसे बटन, टेक्स्ट बॉक्स वगैरे काहीतरी हायरार्की मध्ये? हो हो आहे. ते कशात येतात, हे हायरार्की कशासाठी, आपण जिओ ऍप्लिकेशन तयार करतो त्याची हायरार्की आहे. ते जे काही कंपोनंट्स आहेत ना त्याची एक वेगळी हायरार्की आहे. ह्या डिफरंट आणि तो डिफरंट, हे आपल्या क्लासेसचं पाहतोय फक्त. जे काय मेन क्लासेस आहे ना त्याची हायरार्की आहे. ही डिफरंट आहे का? हो हो डिफरंट आहे. आणि जे काय तुझे कंपोनेंट्स येतात ना सर्व बटन वगैरे, ते सर्व तुझ्या या कंपोनेंट मध्येच येतात, या कंटेनर मध्येच येतात. म्हणजे ओके. तूच पहा ना, आता लेबल असो किंवा काही कंपोनेंट्स असो, तू फ्रेम वरती पण ऍड करू शकतो, कॅनव्हास वरती पण करू शकतो, पॅनल वरती पण करू शकतो, ऍपलेट वरती पण करू शकतो. म्हणजे काय झालं, तो सर्व त्या कंटेनर क्लास. कंटेनर म्हणजे काय, तू त्यावरती ऍड करणार. कंपोनेंट म्हणजे काय, तुझे जे काय कंपोनेंट्स आहेत. कंपोनेंट्स काय, तुझे लेबल आहे, लेबलला आपण कंपोनेंट म्हणतो, टेक्स्ट फील्डला कंपोनेंट म्हणतो आपण, ते आपण पुढे पाहणार आहोत. ते सगळे कंपोनेंट्स आहेत, त्याला आपण कुठे ऍड करतो, कंटेनर मध्ये ऍड करतो. म्हणून पहा त्याच्या खाली कंटेनर आले. कंपोनेंटला आपण कंटेनर मध्ये ऍड करतो. कंटेनर म्हणजे काय, ज्याच्यामध्ये आपण कंपोनेंट्सला ऍड करत असतो, तो कंटेन करतो. नावावरूनच पहा कंटेनर. कंटेनर म्हणजे काय, कंटेन करतो तो. जसं तुम्हाला माहिती आहे, तुम्ही चहा पिता, चहासाठी तुम्ही चहाचा कप युज करता, तर तो काय झाला, चहासाठी तो कंटेनर झाला. त्यामध्ये तुम्ही ते चहाला ठेवत असता, त्यामध्ये चहा पिता तुम्ही, त्याला तुम्ही कंटेनर म्हणता. कंपोनेंट म्हणजे तुमचं एडब्ल्यूटीचं हे आलं सगळं, लेबल वगैरे, ते तुमचं कंपोनेंट त्याला कंटेनर मध्ये ऍड करणार. कंटेनर मध्ये ऍड तरी करता, पण कंटेनर तुम्ही क्रिएट करणार बाय युझिंग टू डिफरंट वेज. एक आहे तुमचा विंडोनी क्रिएट करू शकता, एक आहे पॅनलनी क्रिएट करू शकता. तर तुम्हाला विंडोनी क्रिएट करायचं तर तुम्ही फ्रेम किंवा कॅनव्हासचा यूज करू शकता. तर तुम्हाला पॅनलनी क्रिएट करायचं तर तुम्ही ऍपलेटचा यूज करू शकता. समजलं? हो. हो. आणखीन कोणाला काय डाऊट आहे याच्यात, एनिवन? नाहीये डाऊट? चला पुढे जाऊया. असेल तर मला थांबवा आणि सांगा तिथेच. ठीक आहे. कंपोनेंट क्लास, आता आपण इथं पाहिलं सर्वात बेस क्लास असतो कंपोनेंट क्लास. आता हा कंपोनेंट क्लासच बेस क्लास नाहीये, त्याच्यावरती आणखीन एक क्लास असतो, त्याला आपण ऑब्जेक्ट क्लास म्हणतो. आणि एमएसबीटी ला असं कन्फ्युजिंग क्वेश्चन येतात, तुम्हाला युटी साठी पण येतो, विच इज द बेस क्लास फॉर ऑल दी एडब्ल्यूटी कंपोनेंट्स. त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन असतात, असे असतात, पहिला असतो ऑब्जेक्ट, दुसरा असतो कंपोनेंट, थर्ड असतो कंटेनर, फोर्थ असतो कोणता तरी एक क्लास आणखी विंडो वगैरे असतो. तिथं तुम्हाला ऑब्जेक्ट पण देतात आणि कंपोनेंट पण देतात. तर त्या टाइमला नेहमी ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचं.
कारण जर ऑब्जेक्ट नसेल ऑप्शन मध्ये तर तेव्हा कंपोनेंट सिलेक्ट करायचं. कारण का, सर्व हे ऑब्जेक्टच आहेत ना, ऑब्जेक्ट क्लास इथे डिराईव्ह झालेले आहे, त्याच्यावरती आणखीन एक क्लास असतो त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणत असतो. इथे हायरार्की मध्ये नाहीये, पण ऍक्च्युअली ऑब्जेक्ट क्लास असतो सर्वात वरती, त्यानंतर कंपोनेंट असतो. पण जेव्हा पण तुम्हाला एमसीक्यू ला येईल विच इज द बेस क्लास फॉर एडब्ल्यूटी कंपोनेंट, एकदा पहा ऑब्जेक्ट आहे का त्यामध्ये. ऑब्जेक्ट नसेल तर कंपोनेंट्सला टिक करा. जर ऑब्जेक्ट असेल आणि कंपोनेंट पण असेल तर तेव्हा ऑब्जेक्टला टिक करा. समजतंय मी काय म्हणालो? हॅलो. हो हो ठीक आहे. तर आता पहा कंपोनेंट काय असतो. कंपोनेंट एक टॉप लेवलची क्लास आहे एडब्ल्यूटी हायरार्की मध्ये. जसं तुम्ही हायरार्की मध्ये पाहू शकता, हा सगळ्यात टॉप लेवलची क्लास आहे, सगळ्यात बेस क्लास म्हणतो आपण. जर ऑब्जेक्ट क्लास नसेल तर त्यावेळेस आपण त्याला बेस क्लास म्हणतो. जर ऑब्जेक्ट क्लास असेल तर तो काय झाला, ऑब्जेक्टचा चाइल्ड झाला परत. पण आता इथे सध्या आपण त्याला टॉप लेवलचा क्लास म्हणतो एडब्ल्यूटी हायरार्की मध्ये. हा एक अबस्ट्रॅक्ट क्लास असतो. अबस्ट्रॅक्ट क्लास म्हणजे काय, त्यामध्ये मेथड्स असतात, तुम्ही त्या मेथड्सला युज करू शकता सब क्लासेस मध्ये. त्या मेथड्सला बॉडी नसतो. अबस्ट्रॅक्ट मेथड्स माहितीये ना तुम्हाला. अबस्ट्रॅक्ट मेथड म्हणजे काय, एक मेथड असतो तो पण नॉर्मल मेथडच असतो, फक्त त्याला बॉडी नसतो. म्हणजे त्याला बॉडी नसतो, त्या मेथडच्या आतमध्ये काहीच नसतो, इन्स्ट्रक्शन्स वगैरे लिहिलेले. फक्त आपण त्या मेथडला लिहितो, त्याचा ओपनिंग क्लोजिंग पॅरेंथिसिस देतो, संपला. त्या मेथड मध्ये काहीच आपण लिहत नाही, त्याला आपण ऍबस्ट्रॅक्ट मेथड म्हणतो. ऍबस्ट्रॅक्ट क्लास म्हणजे काय, एक तरी ऍबस्ट्रॅक्ट मेथड असतो त्या क्लासमध्ये, त्याला आपण ऍबस्ट्रॅक्ट क्लास म्हणत असतो. जर तुम्ही जावामध्ये पाहिलेलं असेल तर तुम्हाला माहिती असेल. आणि आपण पुढे पण पाहणार आहोत, थर्ड युनिट आहे ना आपला, त्यामध्ये ऍबस्ट्रॅक्ट क्लासेस पाहणार आहोत आणि त्यासोबत इनर क्लासेस पाहणार आहोत, तेव्हा तुम्हाला कळून जाईल चांगल्या प्रकारे. ठीक आहे. हा कंपोनंट एक ऍबस्ट्रॅक्ट क्लास असतो, जो ज्याच्यामध्ये काय असतो, क्लासेस आणि मेथड्स असतात विंडोज कंपोनेंट्सच्या. म्हणजे काय करतो हा कंपोनंट आहे ना, तो तुम्हाला सगळे क्लासेस प्रोव्हाइड करतो. जे काय तुम्हाला कंपोनंट ऍड करण्यासाठी असेल, रिमूव्ह करण्यासाठी असेल, कंपोनंटला विजिबल करण्यासाठी असेल, जे काय मेथड्स असतील, इंटरफेस असतील, क्लासेस असतील, तो सर्व तुम्हाला कंपोनंट प्रोव्हाइड करतो. ओरलला विचारतात हे सगळे क्लासेस ते आहेत, तो कोण तुम्हाला प्रोव्हाइड करतो, तिथे सांगा की कंपोनंट एक अबस्ट्रॅक्ट क्लास असतो, त्यामध्ये अबस्ट्रॅक्ट मेथड्स असतात, त्याचा यूज करून काय करू शकतो आपण, त्याच्या सब क्लासमध्ये आपण त्या क्लासेसला किंवा त्या मेथड्सला यूज करू शकतो. हा बेस क्लास आहे ऑल दी कंपोनंट्स एडब्ल्यूटी हायरार्की मध्ये. दिस क्लास इज रिस्पॉन्सिबल फॉर क्रिएटिंग मॅनेजिंग इव्हेंट्स. हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, याच्यावरती पण एक एमसीक्यू बनतो. कोणत्या क्लासमुळे तुम्हाला इव्हेंट्स जनरेट होतात. आता कंपोनंट क्लास, कारण सर्वात बेस क्लास तोच आहे, तोच तुम्हाला क्लासेस प्रोव्हाइड करणार, तोच तुम्हाला इंटरफेसेस प्रोव्हाइड करणार, सर्व काही तोच तुम्हाला प्रोव्हाइड करणार. इव्हेंट्स मॅनेज करण्यासाठी असेल, इव्हेंट्स क्रिएट करण्यासाठी असेल, सर्व तुमचं कंपोनंट करत असतो. याचे 4 मेथड्स आहेत टोटल, आणि तुम्हाला ओरलला विचारतात मेथड्स, कंपोनंट क्लासच्या मेथड्स सांग मला कोणत्या आहेत, कंटेनर क्लासच्या मेथड्स सांग, असं तुम्हाला ओरलला विचारतात. तुम्हाला मेन मेथड्स वरती फोकस करायचं आहे. पहिली मेथड आहे व्हॉइड सेट साइज. सेट साइज नावाची मेथड आहे. आता तुम्हाला कंपोनेंट्स माहिती आहे कोणकोणते असतात, लेबल असतो, टेक्स्ट फील्ड असतो, तुम्हाला माहिती आहे. जर काहींना माहिती नसेल तर मी तुम्हाला एक फॉर्म दाखवतो, त्या फॉर्म मधून तुम्हाला दिसून जाईल काय असतं ते नेमकं. आता अमेझॉन लॉग इन पेज जर मी घेतला, ठीक आहे, तुम्हाला दाखवतो. आता हा इथे, आता जर मी आता मी तर आता लॉग इन पेजवर गेला, ठीक आहे. आता मी तर क्रिएट वर जातो अकाउंट. आता जर मी इथं गेलेला आहे तर आता इथे पहा, हा आता एक फॉर्म आहे, तुम्हाला माहिती आहे HTML चा फॉर्म आहे. आता जे काही वरती दिसतोय ना, हा लेबल आहे. ऍक्च्युली दिसतोय का, हा लेबल आहे. तुम्ही फक्त याला पाहू शकता, एडिट करू शकत नाही. हा लेबल आहे. युअर नेम म्हणून आहे ना, हा पण लेबल आहे. त्यानंतर हा याला आपण टेक्स्ट फील्ड म्हणतो किंवा टेक्स्ट बॉक्स पण म्हणू शकतो, पण आपण जावामध्ये त्याला टेक्स्ट फील्ड म्हणत असतो. त्यामध्ये तुम्ही तुमचा इनपुट देऊ शकता. इथं नेम म्हणले, मी माझं इथं नेम देऊ शकतो त्यामध्ये. हा टेक्स्ट फील्ड आहे, एडिटेबल असतो. त्यानंतर हा परत लेबल आला. हा इथं चॉईस आला तुमचा, याला आपण चॉईस म्हणतो, याच्यामधून आपण सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर हा काय तुमचा परत टेक्स्ट फील्ड आहे. हा ईमेल साठी टेक्स्ट फील्ड आहे, आणि हा पासवर्ड साठी पासवर्ड फील्ड आहे. स्ट्रिंग तुम्हाला पासवर्ड फील्ड प्रोव्हाइड करतो आणि एडब्ल्यूटी तुम्हाला टेक्स्ट फील्डच प्रोव्हाइड करतो. पण तुमच्याकडे एक मेथड आहे, त्याचा यूज करून तुम्ही त्याला पासवर्ड म्हणून सेट करू शकता.
आणि हा खाली जे दिसतोय ना तुम्हाला येलो कलर मध्ये, तर आपण बटन म्हणतो. त्या बटनवरती एक लेबल आहे पहा, कंटिन्यू म्हणून दिसतोय. हा लेबल आहे आणि हा तुमचा बटन आहे. दिसतोय हा तुमचा बटन. त्याच्यावरती जेव्हा तुम्ही क्लिक करता काहीतरी ऍक्शन परफॉर्म होतं पहा. इथे ऍक्शन परफॉर्म झालंय, काहीतरी बॅकग्राऊंडला चेक झालंय. जे काय मी इथे मोबाईल नंबर एंटर करतोय ते चुकीचं आहे. तर त्यांनी इथं म्हणलंय की मोबाईल नंबर एंटर कर, पण मी इथं करतोय ईमेल ऍड्रेस एंटर. करेक्ट आहे ना, मला एररच आलं पाहिजे इथे. म्हणून इथं काय झालं, मी जेव्हा बटनवरती क्लिक केलं माझं सगळं चेक झालं की हा सगळं फील्ड करेक्ट आहे का. नसेल तर काय केलं, जावास्क्रिप्टनं काय केलेलं आहे इथे, मला एरर शो केलेला आहे. जावास्क्रिप्टनं चेक केलाय सर्व्हरला पाठवण्याआधी की यामध्ये काय चुकीचं आहे का, काहीतरी चूक झाली आहे का. त्यानुसार तो मला एरर शो केला. ठीक आहे. आता आपल्या जावास्क्रिप्ट कडे नाही जायचंय, मी फक्त तुम्हाला सांगतोय की नेमकं काय असतं. याची सेट साईज मेथड आहे. जर तुम्हाला कंपोनेंटची साईज सेट करायची आहे, आता तुमचं कंपोनेंट्स असेल किंवा तुमचा फ्रेम असेल, फ्रेमची तुम्हाला साईज सेट करायची असेल तर त्यासाठी तुम्ही सेट साईज मेथडचा यूज करू शकता. आता हा तुमचा फ्रेमच आहे पहा. आता हे पीडीएफ व्ह्यूवर दिसतोय का, आता तुमचा फ्रेमच आहे पहा. आता तुम्ही याला रिसाईज करू शकता पहा. मी याला रिसाईज करू शकतो इकडून. याची साईज इन्क्रीज करू शकतो, डिक्रीज करू शकतो, याला रिसाईज करू शकतो, मॅक्झिमाइज करू शकतो, मिनिमाइज करू शकतो त्याला. म्हणजे काय झाला, हा तुमचा एक फ्रेमच झाला. त्याच्यावरती तुम्ही साईज सेट करू शकता, विड्थ आणि हाईट देऊ शकता साईज मध्ये. तो काय करतो, कंपोनेंटची साईजला सेट करतो. जेवढं तुम्ही त्याला विड्थ देता, जेवढी तुम्ही त्याला हाईट देता, त्यानुसार तो त्याला साईजला सेट करत असतो. त्यानंतर सेकंड मेथड आहे सेट बाउन्स मेथड. हा मेथड समजायला थोडा अवघड असेल, पण एवढा अवघड नाही येतो. एकदा तुम्हाला समजला ट्रिक तर तुम्हाला खूप इझी जाईल. त्यामध्ये 4 पॅरामीटर असतो. पहिला असतो एक्स ऍक्सिस, दुसरा असतो वाय ऍक्सिस, थर्ड असतो विड्थ आणि फोर्थ असतो हाईट. हा कशासाठी, आता तुम्ही कंपोनेंट ऍड करता फ्रेम वरती. आता सपोज हा कंपोनेंट आहे इथे, हा दिसतोय का इथे ड्रॉ म्हणून, आता इथे हा कंपोनेंट आहे. आता यांनी काय केलेलं आहे, जे काय मायक्रोसॉफ्टनी इथं त्याला ऍड केलेलं आहे ड्रॉ म्हणून. हा बटन आहे आणि बाजूला एक आयकॉन आहे. त्यांनी काय केलं, त्याला बाजूला ऍड केलेलं आहे. ऍड करताना त्यांनी त्याची पोझिशन सेट केली आहे ना, इकडे पहा पोझिशन सेट केलाय की हा पेंट आयकॉन आहे त्याच्या बाजूलाच आला पाहिजे, तो इरेजर आयकॉन आहे त्याच्यामध्येच आला पाहिजे. म्हणून तो काय केलेला आहे, त्याची साईज सेट केली आहे. याचा एक्स ऍक्सिस एवढा असला पाहिजे आणि वाय ऍक्सिस एवढा असला पाहिजे. त्यांनी असं साईज सेट केलंय. त्याचे विड्थ आणि हाईट सेट केलेलं आहे. याची विड्थ एवढी असली पाहिजे आणि हाईट एवढी असली पाहिजे. म्हणजे तुम्ही काय करू शकता, सेट बाउन्सने तुम्हाला कंपोनेंट फ्रेम वरती ऍड करायचं आहे, एका स्पेसिफिक पोझिशनला ऍड करायचं असेल. मला लेफ्ट साईडलाच ऍड करायचं, मला मध्येच ऍड करायचं, मला राईट साईडला ऍड करायचं, मला टॉप मोस्टला ऍड करायचं आहे. तर त्यासाठी तुमच्याकडे सेट बाउन्स मेथड आहे. त्याचा यूज करून तुम्ही काय करू शकता, तुमच्या कंपोनेंटची पोझिशन सेट करू शकता. नंतर थर्ड आहे सेट लेआउट मेथड. आता लेआउटचं तुम्हाला पुढे पॉईंट आहे, याच युनिटमध्ये आहे पण लास्ट पॉईंट आहे लेआउटचा, ते आपण पुढे पाहूयात. लेआउट काय असतं नेमकं, तुमचं कंपोनेंट्स कसे दिसले पाहिजे फ्रेम वरती, कोणत्या प्रकारे तुम्ही कंपोनेंट्सला अरेंज करता फ्रेम वरती. आता इथे पहा, आता सगळे कंपोनेंट्स कसे अलाइन झाले, तिथे हॉरिझॉन्टली अलाइन झालेत ना, एका बाजूला एक. म्हणजे त्यांनी काय केले, तिथे एका फ्लो लेआउटचा यूज केले. त्याचा यूज करून त्यांनी काय केले, सगळ्या कंपोनेंट्सला एका साईडला एक हॉरिझॉन्टली अलाइन केलेले आहे. तुम्ही तसं पण अलाइन करू शकता, किंवा तुम्हाला व्हर्टिकली अलाइन करायचे कंपोनेंट्सला तसं पण करू शकता. किंवा जर तुम्ही इथं कॅल्क्युलेटर पाहता ऍप्लिकेशन, कॅल्क्युलेटर मध्ये पहा. आता इथं हा कॅल्क्युलेटर मध्ये इथं कंपोनेंट्स आहे पहा. हे सर्व काय तुमचे बटन्स आहेत खाली. तुम्ही बटन वरती क्लिक करता तसं तुमचा हा इथे टेक्स्ट फील्ड आहे. टेक्स्ट फील्ड मध्ये एंटर होत जातो सर्व काही. ठीक आहे. तुम्ही इथे कंपोनेंट साईज बटन वरती प्रेस करत असता, तुम्हाला इथे रिझल्ट येत असतो त्यानुसार. आणि इथे पहा कंपोनेंटचे अरेंजमेंट कसे केलेली आहे, रोज आणि कॉलम्स मध्ये केलेत पहा कंपोनेंटचे अरेंजमेंट. पाहता तुम्ही इथे हा रोज आहे तुमच्याकडे, रोज आणि इथे कॉलम्स, म्हणजे इथे त्यांनी ग्रिड लेआउट यूज केले. हा आपल्याला पाहायचं आहे, पुढे लेआउट्स आहे आपल्याकडे पॉईंट्स, तिथे आपल्याला पाहायचं कोणकोणत्या लेआउट्स असतात, कसं करायचं असतं. ते पण ग्रिड लेआउटचा यूज करून काय करू शकता, असं कॅल्क्युलेटरचं ऍप्लिकेशन बनवू शकता आणि चांगले चांगले तुम्ही त्यानुसार कोडिंग करू शकता. हा ग्रिड लेआउटचा झाला आणि हा फ्लो लेआउटचा झाला. म्हणजे लेआउट नेमकं काय करतो, तुमच्या कंपोनेंट्सला अरेंज करण्यासाठी हेल्प करत असतो. तुम्हाला चांगल्या प्रकारे कंपोनेंट्सला अरेंज करायचे स्क्रीनवरती, फ्रेमवरती चांगल्या प्रकारे तुम्हाला कंपोनेंट्सला दाखवायचं असेल, त्यासाठी तुम्ही लेआउटचा यूज करत असता. तर त्यासाठी तुमच्याकडे सेट लेआउट मेथड आहे, त्याचा यूज करून तुम्ही लेआउट सेट करू शकता फ्रेमवरती. ठीक आहे, कंपोनेंट्सला अरेंज करण्यासाठी यूज होत असतो. त्यानंतर सेट लोकेशन मेथड, तर तुम्हाला लोकेशन सेट करायचे कंपोनेंटची, त्यासाठी सेट लोकेशन मेथड नावावरूनच तुम्हाला कळतो हा. ठीक आहे,
सेट साईज आणि लोकेशन मध्ये काय डिफरन्स आहे? सेट साईज मध्ये तुम्ही त्याची साईज सेट करता फक्त, विड्थ आणि हाईट सेट करत असता. पण लोकेशन मध्ये तुम्ही काय करता, तो कुठं डिस्प्ले झाला पाहिजे, कुठे तो डिस्प्ले झाला पाहिजे, कोणत्या एक्स ऍक्सिस वर झाला पाहिजे, कोणत्या वाय ऍक्सिस वर झाला पाहिजे, तो तुम्ही सेट लोकेशन मेथडचा यूज करून करू शकता. आणि सेट बाउन्स मेथड काय, या दोघांचं कॉम्बिनेशन, सेट साईज आणि सेट लोकेशनचा. सेट लोकेशन मधला तो एक्स आणि वाय ऍक्सिस घेतो आणि सेट साईज मधला तो विड्थ आणि हाईट घेतो. त्यानुसार तुमचं सेट बाउन्स मेथड तयार झालेला आहे. म्हणजे तुम्ही एकत्र करू शकता ना सर्व काही काम, सेट बाउन्स मेथड यूज करून एकत्र करू शकता. जर तुम्हाला त्याची विड्थ आणि हाईट सेट करायची नसेल, तुम्हाला फक्त त्याचं लोकेशन सेट करायचं असेल, तर तुम्ही त्यासाठी सेट लोकेशनचा यूज करू शकता. ठीक आहे, हा झाला तुमचा कंपोनंट क्लास बद्दल. नंतर आहे पुढे तुमचा कंटेनर क्लास. कंटेनर क्लास पहा कुठे आहे, कंपोनेंटचा खाली तुमचा कंटेनर क्लास येतो. ते मेथड यूज करून प्रोग्राम करून दाखव की वी विल गेट मोर क्लॅरिफाय अबाउट इट. हो, पुढच्या लेक्चर मध्ये आपण प्रोग्रामच करणार आहे. आता फक्त आपण हायरार्की पाहूयात, कारण आपल्याकडे तेवढा टाइम नाहीये. आज फक्त आपण हायरार्की पाहू आणि उद्या आपण प्रोग्रामिंगच करणार आहोत. ठीक आहे, तर पुढे आहे कंटेनर क्लास. जर तुम्ही पाहिलं कंपोनेंटच्या खाली काय, कंटेनर म्हणजे कंपोनेंटचा सब क्लास आहे कंटेनर, असं आपण म्हणू शकतो. कंटेनर काय, सब क्लास आहे कंपोनंट क्लासचा. आणि यामध्ये आपण काय करू शकतो, कंपोनेंट्सला ऍड करू शकतो. जसं की तुमचा फ्रेम आहे, फ्रेम काय, एक कंटेनर आहे. तुमचा ऍपलेट आहे, ऍपलेट एक कंटेनर आहे. त्याच्यावरती तुम्ही कंपोनेंट्सला ऍड करत असता, बटन्सला ऍड करता, टेक्स्ट फील्ड्सला ऍड करता, लेबल्सला ऍड करता त्यावरती. तो काय झाला, तुमचा कंटेनर झाला. आता विचार करा ना तुम्ही, आता तुम्ही चहा पिता, चहाचा कप आहे, तो काय झाला, चहाचा कप त्या चहासाठी कंटेनर झाला. त्या चहाच्या कप मध्ये तुम्ही चहा ठेवू शकता. तुम्हाला चहा नाही ठेवायचा, त्यामध्ये तुम्ही पाणी ठेवून पाणी पिऊ शकता. असं आहे का, ते चहासाठी आहे मध्ये तुम्ही फक्त चहाच पिणार, त्यामध्ये नाही, पाणी पिऊ शकता, त्यामध्ये ज्यूस पिऊ शकता, काही करू शकता ना तुम्ही. म्हणून तो काय झाला, त्यासाठी कंटेनर झाला. त्यामध्ये तुम्ही त्यामध्ये बटन ऍड करू शकतो, लेबल ऍड करू शकता, टेक्स्ट फील्ड ऍड करू शकता. हा सब क्लास आहे कंपोनंट क्लासचा. ठीक आहे, कंपोनेंट्सला अरेंज करतो बाय युजिंग डिफरंट लेआउट मॅनेजर, ते तुम्हाला माहिती आहे. यासाठी दोन मेथड्स आहे. आता तुम्ही कंपोनेंटला ऍड किंवा रिमूव्ह करणार ना कंटेनर मधून. आता चहाचा कप आहे, तुम्ही चहाला कप मध्ये ऍड करणार किंवा चहाला कप मधून रिमूव्ह करणार. त्याच्या दोन मेथड झाले ना कंटेनरच्या. कंटेनर आहे तुमचा कप, चहा काय तुमचा कंपोनेंट आहे. मग तुम्ही काय करता, चहाला तुम्हाला काय करायचं, कंपोनेंटला कंटेनर मध्ये ऍड करायचं, तर तुम्ही त्यासाठी ऍड मेथडचा यूज करू शकता. जर तुम्हाला चहाला कप मधून बाहेर काढायचे, तर त्यासाठी तुम्ही रिमूव्ह मेथडचा यूज करू शकता. म्हणजे तुम्हाला कंटेनर मध्ये कंपोनेंट्स ऍड करायचं बाय युजिंग ऍड मेथड, तर तुम्हाला कंपोनेंटला रिमूव्ह करायचं कंटेनर मधून, तर त्यासाठी तुमच्याकडे रिमूव्ह मेथड आहे. त्यामध्ये तुम्ही कंपोनेंटला रिमूव्ह करू शकता फ्रेम मधून, फ्रेम असेल, ऍपलेट असेल, त्यामधून रिमूव्ह करू शकता. थर्ड आहे विंडो. आता हा विंडो काय नेमकं, विंडो तुम्हाला माहितीये, जे तुम्ही इथं पाहिला ना, हा पूर्ण ऍप्लिकेशन, हा तुमचा विंडो आहे. एक क्रोम असेल, क्रोम हा तुमचा विंडो आहे कम्प्लिटली. हा टॅब आहे ना, हा पण एक विंडोच आहे ऍक्च्युली, त्याला आपण विंडो म्हणत असतो. हा एक टॉप लेवलचा विंडो असतो, टॉप लेवलचा विंडो क्रिएट करतो. आणि हा कोणाचा सुपर क्लास आहे पहा, हा फ्रेम आणि कॅनव्हास या दोन्ही क्लासेसचा सुपर क्लास आहे. आता तुम्ही कंटेनर मध्ये काय करणार, तुम्ही कंटेनर मध्ये कंपोनेंट्सचा ऍड करणार. कंपोनेंट्सचा तरी ऍड करणार तुम्ही, पण त्यासाठी तुम्हाला कोणतरी लेआउट घ्यावं लागेल ना, कोणतं तरी फ्रेम घ्यावं लागेल, कोणते तरी विंडो घ्यावं लागेल. त्यासाठी तुमच्याकडे 3 विंडोज आहेत, टोटल 3 किंवा 4 विंडो आपण म्हणू शकतो. एक आहे तुमचा फ्रेम, कॅनव्हास, पॅनल आणि ऍपलेट, असं 4 विंडोज आहे. तुम्ही काय करू शकता, फ्रेम वरती कंपोनेंट्सला ऍड करू शकता, कॅनव्हास वरती करू शकता, पॅनल वरती करू शकता आणि ऍपलेट वरती करू शकता. या 4 वरती तुम्ही कंपोनेंट्सला ऍड करू शकता. ठीक आहे, आणि विंडो आणि पॅनल या दोघांमध्ये डिफरन्स आहे. विंडो कशासाठी असतो, त्याला कॉर्नर्स असतात, पहा इथे वरती दिसतंय का, सर्वात वरती हा क्लोज बटन आहे, मॅक्झिमाइज बटन आहे, त्याच्या बाजूला मिनिमाइज बटन आहे. हा काय झाले, त्याचे बटन्स झाले, त्याचा यूज करून तुम्ही त्याला मॅक्झिमाइज करू शकता, मिनिमाइज करू शकता. ते तुम्हाला कुठे प्रोव्हाइड होतं, विंडो मध्ये प्रोव्हाइड होतो. आणि पॅनल मध्ये तुम्हाला हे बटन्स प्रोव्हाइड होत नाहीत. हे त्या दोघांमधला डिफरन्स आहे, विंडो आणि पॅनल मधला. ठीक आहे, आता आपण विंडो पाहतोय. विंडो काय, सब सुपर क्लास आहे फ्रेम आणि कॅनव्हासचा. हा टॉप लेवलची विंडो क्रिएट करतो. आपण विंडोचा डायरेक्टली ऑब्जेक्ट क्रिएट करत नाही, हा पण एमसीक्यू साठी क्वेश्चन आहे. आपण डायरेक्टली ऑब्जेक्ट कोणाचं क्रिएट करू शकत नाही, विंडोचा. विंडोचा आपण डायरेक्टली ऑब्जेक्ट क्रिएट करू शकत नाही.
त्यासाठी आपण त्याचं सब क्लासेसचं ऑब्जेक्ट क्रिएट करतो, जे आहे फ्रेम किंवा कॅनव्हास. फ्रेम किंवा कॅनव्हासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो आणि त्यावरती कंपोनेंट्सला ऍड करत असतो आपण. डायरेक्टली विंडोचा ऑब्जेक्ट क्रिएट करत नाही. ठीक आहे. आता चौथा पॉइंट आहे, त्याच्या खाली पहा फ्रेम. फ्रेम काय असतो आता नेमकं पाहूया आपण ते. फ्रेम सब क्लास असतो विंडोचा. जसं की तुम्हाला माहिती आहे, हायरार्कीमध्ये तुम्ही पाहू शकता की विंडोचा सब क्लास असतो तुमचा फ्रेम. त्याला टायटल बार असतो, मेन्यू बार असतो, बॉर्डर्स असतात, रिसायझिंग कॉर्नर. जसं मी तुम्हाला आता बोललं, हा पण आता एक फ्रेमच आहे. याला पहा टायटल बार आहे वरती, त्याच्यानंतर हा मेन्यू बार आहे तुमचा. मेन्यू मध्ये सगळे मेन्यूज असतात, मेन्यू बार आहे, बॉर्डर्स आहे त्याला सर्व. रिसायझिंग कॉर्नर म्हणजे काय, हे बाजूचे 3 कंपोनेंट्स दिसते का बटन्स, हे त्याचे रिसायझिंग कॉर्नर झाले. हा काय झाला तुमचा फ्रेम झाला. फ्रेम इज अ सब क्लास ऑफ विंडो अँड इट हॅज टायटल बार. त्याला टायटल बार असतो, मेन्यू बार असतो, बॉर्डर्स असतात आणि रिसायझिंग कॉर्नर्स असतात. आणि फ्रेमच्या टोटल 3 मेथड्स आहेत, जे की आपण सगळ्या प्रोग्राम मध्ये युज करणार आहोत. पहिला आहे सेट विजिबल मेथड. याचा युज करून तुम्ही काय करू शकता, तुम्हाला फ्रेमला विजिबिलिटी सेट करायची आहे, फ्रेमला विजिबल ठेवायचं असेल, त्यासाठी तुम्ही ते ट्रू पास करणार. ट्रू पास केले की काय होणार, तुमचा फ्रेम तुम्हाला दिसणार, विजिबल होणार. आणि बाय डिफॉल्ट तुमचा फ्रेम इनविजिबल असतो. आणि हा ओरलला विचारतात क्वेश्चन. मला स्वतःला विचारला हा क्वेश्चन ओरलला. मला एक्सटर्नल मॅडमनी विचारलं की AWT ची फ्रेम बाय डिफॉल्ट विजिबल असते का, असं मला क्वेश्चन विचारलं. तर त्याचा आन्सर काय, बाय डिफॉल्ट ते इनविजिबल असते. मग मला परत क्रॉस क्वेश्चन विचारलं त्यांनी, जर मला ती फ्रेम विजिबल करायची आहे तर त्यासाठी मी काय करू. तर त्याचा आन्सर काय, त्यासाठी सेट विजिबल मेथड ही तुम्हाला युज करावी लागेल. त्याचा युज करून तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही त्यात बुलियन व्हॅल्यू ट्रू पास केलं तर तुमची फ्रेम विजिबल होणार, तुम्हाला फ्रेम दिसणार. तर तुम्ही इथं फॉल्स पास केलं तर तुम्हाला फ्रेम विजिबल होणार नाही. ठीक आहे, हा विजिबिलिटी सेट करण्यासाठी युज होतो. नंतर आहे सेट साईज. सेट साईज कशासाठी, तुम्हाला फ्रेमची साईज सेट करायची आहे. तुम्हाला फ्रेम एका प्रॉपर साईज मध्ये पाहिजे ना, फक्त 300 विड्थ पाहिजे किंवा 200 हाईट पाहिजे. आता इथे कॅल्क्युलेटर पहा ना तुम्ही, कॅल्क्युलेटर पाहता याची एक फिक्स साईज आहे ना, याची हाईट मे बी 500 असेल हाईट आणि विड्थ मे बी 300 असेल. आता काय केलेलं आहे, हा कॅल्क्युलेटरची विड्थ आणि हाईट त्यांनी क्रिएट केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे यासाठी तुम्ही कोणती मेथडचा युज करतात, सेट साईज मेथड. सेट साईज युज करून तुम्ही विड्थ आणि हाईट स्पेसिफाय करू शकता फ्रेमला. आणि हा पण पहा एक फ्रेमच आहे, त्याला बॉर्डर आहेत, रिसायझिंग कॉर्नर आहेत, टायटल आहेत, मेन्यू बार आहे त्याला. त्यामध्ये तुम्ही कंपोनेंट्सला ऍड करत असता कॅल्क्युलेटरमध्ये. हा टेक्स्ट फील्ड आहे आणि हे तुमचे बाकीचे टेक्स्ट फील्ड्स आहेत. हे पण त्यानंतर हे तुमचे सर्व बटन्स आहेत. हा इथं वेगळा लेआउट, हा वेगळा लेआउट, असं तुम्ही असं युज करून काय केलेलं आहे, युज केलेला आहे. त्यामध्ये इथे एक पॅनल आहे, इथे एक पॅनल आहे. तुम्हाला कळणार नाही आता मी काय म्हणतोय नेमकं. तुम्हाला जेव्हा पॅनल आपण पुढे पाहू ना, तेव्हा तुम्हाला कळून जाईल. ऍक्च्युअली पॅनलचे जेव्हा आपण कोडिंग पाहू पुढे, तर तुम्हाला कळेल की हा इथे एक पॅनल आहे कॅल्क्युलेटरला, हा इथे एक पॅनल आहे, तेव्हा तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे, सेट साईज मेथडने तुम्ही काय करू शकता, फ्रेमची साईज सेट करू शकता, विड्थ आणि हाईट सेट करू शकता त्याला. सेट टायटलने त्यावरती तुम्ही टायटल सेट करू शकता फ्रेमवरती. फ्रेमवरती टायटल असतो ना सर्वांवरती. ठीक आहे, त्यासाठी तुमच्याकडे सेट टायटल मेथड आहे, त्यामध्ये तुम्ही टायटल पास करू शकता. ती टायटल तुमच्या फ्रेमला सेट होत असते. त्यानंतर त्याचे 2 कन्स्ट्रक्टर्स आहेत. कन्स्ट्रक्टर कोणते आहेत, पहिला आहे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. ज्यांनी डेमो लेक्चर पाहिलेले नाही ऍडव्हान्स जावाच्या, स्टार्टिंगचे 2 डेमो लेक्चर पाहून घ्या. त्यामध्ये मी कन्स्ट्रक्टर काय असतं, एक्सेप्शन हँडलिंग काय असतं, रॅपर क्लासेस काय असतं, जे की तुम्हाला ऍडव्हान्स जावाला युज होणार आहे, ते सर्व मी तिथे टीच केलेलं आहे परत. त्यामुळे तुम्ही जर पाहिलेलं नसेल तर ते पाहून घ्या. ते जर तुम्ही पाहिलेलं नसेल, तुम्हाला रॅपर क्लासेसमध्ये पुढे इश्यू येईल, कन्स्ट्रक्टर मध्ये इश्यू येईल. त्यासाठी तुम्ही एक सेफ साईडला राहा आणि ते सर्व पाहून घ्या आताच. आणि पुढे एकदा कॉलेज स्टार्ट झालं तर तुम्हाला टाइम मिळणार नाही ते पाहण्यासाठी परत. हा पहिला आहे तुमचा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर काय करतो, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, त्याला पॅरामीटर नसतो. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर काय करतो फ्रेमचा, हा तुमचा फ्रेम क्रिएट करतो विदाउट एनी टायटल. विदाउट एनी टायटल तुम्हाला फ्रेमला क्रिएट करायचं तर तुम्ही डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचा यूज करता. तर तुम्हाला फ्रेमला टायटल सोबत क्रिएट करायचं आहे तर त्यासाठी तुमच्याकडे हा दुसरा कन्स्ट्रक्टर आहे, त्याचा यूज करून तुम्ही फ्रेमला टायटल सोबत क्रिएट करू शकता. आता तुम्ही म्हणणार जर मी डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर यूज केलं तर मला पुढे टायटल सेट करता येणार नाही का फ्रेमला, येणार ना, करू शकता तुम्ही. अरे हा मेथड आहे ना तुझ्याकडे, सेट टायटल मेथड कशासाठी दिलाय ऍडव्हान्स जावानी, त्यासाठीच दिलाय ना तुम्हाला. जर तुम्ही डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर यूज केलं इथे
तुम्हाला पुढे जाऊन टायटल सेट करायचं फ्रेमला, आताच नाही सेट करायचं, पुढे जाऊन सेट करायचं. तर त्यासाठी तुमच्याकडे सेट टायटल मेथड आहे. त्याचा यूज करून तुम्ही काय करू शकता, फ्रेमला परत टायटल सेट करू शकता. जर तुम्हाला वाटलं नाही मला फ्रेम क्रिएट करताना तुम्हाला टायटल सेट करायचंय, तर तुम्ही या मेथड सोबत जाऊ शकता, या कन्स्ट्रक्टर सोबत जाऊ शकता. ठीक आहे. फ्रेम सब क्लास असतो विंडोचा, ज्याला टायटल बार असतो, मेन्यू बार असतो, बॉर्डर्स असतात आणि रिसायझिंग कॉर्नर असतात. त्याच्या 3 मेथड, सेट विजिबल, सेट साईज आणि सेट टायटल. त्याच्या 2 कन्स्ट्रक्टर, एक आहे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, तो काय करतो, तुमचा फ्रेम क्रिएट करतो विदाउट एनी टायटल. दुसरा आहे तुमचा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर, त्याचा यूज करून तुम्ही काय करू शकता, फ्रेमला टायटल सोबत क्रिएट करू शकता. त्यानंतर पहा पुढे काय, कॅनॉस. आता कॅनॉस कुठे आला पहा, विंडोचाच हा सब क्लास आहे परत, फ्रेम आणि कॅनॉस. आता कॅनॉस काय असतो नेमकं, कॅनॉस एक ब्लँक विंडो असतो. आता तुम्हाला जर सांगायचं झालं तर तुम्ही पेंट ऍप्लिकेशन वापरता ना, पेंट ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही काय करू शकता, फक्त ड्रॉ करू शकता. कंपोनेंट्स तुम्ही काय करता तिथे पेंट मध्ये ड्रॉ करू शकता. रेक्टँगल घेता तुम्ही त्यामध्ये आणि काय काय घेता, शेप्स घेता वेगवेगळ्या. कॅनॉस पण तेच आहे, एक ब्लँक विंडो असतो तो फक्त, त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तुमचे ऑब्जेक्ट्सला ड्रॉ करू शकता. रेक्टँगल असेल, सर्कल असेल, त्याला तुम्ही सगळं कॅनॉस मध्ये ड्रॉ करू शकता. आणि हा एमसीक्यू साठी क्वेश्चन आहे, हा पण MSBT ला येत असतो हा क्वेश्चन. अब तुम्हाला कसा क्वेश्चन येतो, डॅश डॅश इज अ ब्लँक विंडो ऑन विच वी कॅन ड्रॉ डिफरंट ग्राफिकल ऑब्जेक्ट्स. त्यावरती आपण ग्राफिकल ऑब्जेक्ट्सला ड्रॉ करू शकतो. ब्लँक विंडो असतो, ब्लँक विंडो म्हणजे लक्षात ठेवा की तो कॅनॉस असतो. कॅनॉसच तुम्हाला ब्लँक विंडो प्रोव्हाइड करतो, त्यावरती तुम्ही ग्राफिकल ऑब्जेक्ट्सला ड्रॉ करू शकता. ब्लॅक कलरची ब्लँक विंडो असते ती. ठीक आहे. त्यानंतर पुढे पाहूयात पॅनल. आता पहा कंटेनर, कंटेनर मध्ये पहिला झाला विंडो. विंडो तुम्हाला कळाला, विंडो काय असतो, 2 असतात विंडोज, एक असतो फ्रेम, एक असतो कॅनॉस. फ्रेमचा यूज करून तुम्ही कंपोनेंट्सला ऍड करू शकता, कॅनॉसचा यूज करून तुम्ही ग्राफिकल ऑब्जेक्ट्स ड्रॉ करू शकता. आणि त्यानंतर कंटेनर मध्ये दुसरा आहे तो पॅनल. आता पॅनल काय असतो नेमकं पाहूया आपण. पॅनल पण एक विंडोच असते, ज्याला टायटल बार नसतो, मेन्यू बार नसतो, बॉर्डर्स नसतात आणि रिसायझिंग कॉर्नर नसतात. असं मी तुम्हाला बोललेलं आहे. फ्रेमला काय असतो, फ्रेमला बॉर्डर असतो, टायटल बार असतो, मेन्यू बार असतो, रिसायझिंग कॉर्नर असतात, पण पॅनलला नसतात ते सर्व. हे फ्रेम आणि पॅनल या दोघांमधला डिफरन्स आहे. तुम्हाला ओरलला विचारतात व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फ्रेम अँड पॅनल. सांगा, फ्रेम इज अ विंडो विच हॅज टायटल बार, त्याला टायटल बार असतो, मेन्यू बार असतो, बॉर्डर्स असतात, रिसायझिंग कॉर्नर असतात. पण पॅनल पण एक विंडोच आहे, त्याला पण टायटल बार नसतात, मेन्यू बार पण नसतो, बॉर्डर्स पण नसतात आणि रिसायझिंग कॉर्नर्स पण नसतात. ठीक आहे. आणि हा पॅनल क्लास इज अ कॉन्क्रीट सब क्लास ऑफ कंटेनर. ठीक आहे. कॉन्क्रीट म्हणजे काय, लगेच, म्हणजे कंटेनरचा हा लगेच सब क्लास आहे. दिसतोय तुम्हाला, कंटेनरचा लगेच सब क्लास कोण आहे, पॅनल आहे. पॅनल इज अ कॉन्क्रीट, कॉन्क्रीट म्हणजे काय, लगेच, लगेच तो सब क्लास आहे कंटेनरचा. आणि सुपर क्लास कोणाचा आहे, ऍपलेट साठी. आणि हा एमसीक्यू साठी क्वेश्चन आहे तुम्हाला परत. हे 2 पॉइंट्स आहे ना तुम्हाला, एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट आहे परत. कोणता कंपोनेंट असतो, कोणता फ्रेम असतो, कोणता विंडो असतो, त्याला टायटल बार नसतात, मेन्यू बार नसतात, बॉर्डर्स नसतात, कोण आहे तो तुमचा पॅनल आहे. आणि हा पण तुम्हाला इम्पॉर्टंट पॉइंट आहे एक्झाम साठी. काय येतं तुम्हाला, डॅश क्लास इज अ कॉन्क्रीट सब क्लास ऑफ कंटेनर. कंटेनरचा सब क्लास आहे पण ऍपलेटचा सुपर क्लास आहे. तुम्ही तर पाहता कंटेनरचा सब क्लास आहे पण ऍपलेटचा काय आहे, तो सुपर क्लास आहे. पाहता ना तुम्ही, इथे ऍपलेटच्या वरती आहे म्हणजे काय, तो ऍपलेटचा सुपर क्लास, आणि कंटेनरचं खाली आहे म्हणजे काय, कंटेनरचा सब क्लास. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही काय करू शकता, कंपोनंट्स पॅनल वरती ऍड करू शकता आणि फायनली तुम्ही पॅनलला फ्रेम वरती ऍड करू शकता, फ्रेम किंवा ऍपलेट वरती. आता याचं मिनिंग काय झालं पहा. पुढे तुम्हाला कळेल, जेव्हा आपण पॅनल बद्दल कोडिंग करू ना पुढे, तेव्हा तुम्हाला कळून जाईल. आता फक्त तुम्ही एकदा समजून घ्या थेअरी काय त्याची. आता हा कॅल्क्युलेटर आहे. आता इथे पूर्ण लक्षात द्या, आपण जे काय शिकलं सगळं विसरा. आता मी जे काय एक्झाम्पल सांगतो त्यावरती लक्ष द्या. आता हा कॅल्क्युलेटर काय, कम्प्लिटली तुमचा हा फ्रेम आहे कॅल्क्युलेटर. दिसतोय, हा तुमचा कम्प्लिटली फ्रेम आहे. याला वरती टायटल बार आहे. ठीक आहे. मेन्यू बार नाहीये, कारण मेन्यू ऑप्शनल आहे, ऍड करायचं करू शकतो किंवा नाही आपण. इथे काय, बाजूला रिसायझिंग कॉर्नर आहे, दिसतोय. म्हणजे हा तुमचा काय झाला, फ्रेम झाला हा तुमचा. ठीक आहे. हा तुमचा फ्रेम झाला. यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर यामध्ये तुम्ही काय पाहता, इथे 2 पॅनल
पॅनल्स तुम्हाला दिसतील यामध्ये, 2 नाही 3 पॅनल्स दिसतील. पहिला पॅनल काय तुमचा हा एवढं दिसतंय ना इथेपर्यंत, हा बिन दिसतोय खाली, बिन पर्यंत हा तुमचा पहिला पॅनल आहे. हा डिफरंट आहे, यावरती डिफरंट लेआउट आहे यावरती, आणि यावरती एक डिफरंट लेआउट आहे, दिसतंय का? हा इथं हॉरिझॉन्टल लेआउट आहे. म्हणजे काय झालं, हा पण एक नवीन पॅनल झाला. त्या पॅनलवरती तुम्ही नवीन लेआउटला अप्लाय केला, दुसऱ्या लेआउटला अप्लाय केला, हा तुमचा दुसरा पॅनल झाला. त्यानंतर हा खाली एक दिसतोय का तुम्हाला आणखीन एक, हा काय झाला तुमच्याकडे रोज आणि कॉलम्स मध्ये, हा ग्रिड लेआउट आहे ऍक्च्युली. हा तुमचा आणखीन एक पॅनल झाला, दिसतोय? त्यामध्ये तुम्हाला 3 पॅनल दिसतात, एक आहे हा पॅनल, एक आहे हा हॉरिझॉन्टल पॅनल, आणि एक आहे हा पॅनल तुमच्याकडे. म्हणजे काय केलं तुम्ही, या तिन्ही पॅनलवरती वेगवेगळे कंपोनंट्सला ऍड केलात. तिन्ही पॅनलवरती कंपोनंट्सला ऍड तरी केलात, पण फायनली तुम्ही या पॅनलला कुठे ऍड केलात? तिन्ही पॅनल आहे तुमच्याकडे, त्याच्यावरती तुम्ही कंपोनंट्स ऍड केलात. आणि तुम्ही पॅनलला कुठे ऍड केलात? परत या फ्रेम वरतीच ऍड केलात ना. कॅल्क्युलेटर हा फ्रेम आहे तुमचा, तर सगळ्यांना तुम्ही या फ्रेम वरती ऍड केलात. म्हणून पॅनलची डेफिनेशन अशी होते, वी कॅन ऍड दी कंपोनेंट्स ऑन पॅनल. पॅनलवरती आपण कंपोनेंट्सला ऍड करू शकतो, आणि फायनली आपण पॅनलला कुठे ऍड करतो? विंडोवरती ऍड करतो, जे की आपलं फ्रेम असेल, ऍपलेट असेल, त्यावरती आपण पॅनलला ऍड करू शकतो. ठीक आहे. आणि लास्ट आहे तुमचा ऍपलेट. आता हे काय तुम्हाला सांगण्याची गरज आहे का ऍपलेटचा? तुम्ही त्या ऍपलेट वरती युनिटच पाहिलात कम्प्लिटली. ऍपलेट काय असतो रे? स्मॉल जावा प्रोग्राम असतो, जे की इंटरनेट वरती रन होत असतो. त्यावरती तुम्ही काय करू शकता? युजरकडून इनपुट घेता, अॅनिमेशन क्रिएट करता, ग्राफिक्स ड्रॉ करता, साऊंड प्ले करता, अरिथमेटिक ऑपरेशन परफॉर्म करू शकता ऍपलेटचा यूज करून. आणि ऍपलेट क्लासला मेन मेथड नसतो, हे इम्पॉर्टंट पॉईंट त्यामधला. ऍपलेट क्लासला मेन मेथड नसतो. बाकीच्या जावा प्रोग्राम मध्ये सगळ्याला मेन मेथड असतो, पण ऍपलेट एक असा क्लास आहे त्याला मेन मेथड नसतो. हा इम्पॉर्टंट पॉईंट त्यामधला. आपल्याला ऍपलेट क्रिएट करायचे, तर त्यासाठी आपल्याला java.applet.applet या क्लासचा, या पॅकेजचा यूज करावा लागेल. ठीक आहे. कोणाला काही डाऊट आहे का यामध्ये? एनिवन? जे काय आपण पाहिलं, कोणाला काही डाऊट आहे? नो सर. ठीक आहे, मी एकदा रिवाइज करतो सर्व, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून जाईल. ठीक आहे. आता एडब्ल्यूटी हा आपला फर्स्ट युनिट आहे, आपण याला स्टार्ट केलेला आहे. एडब्ल्यूटीचा फुल फॉर्म इम्पॉर्टंट आहे सगळ्यात आधी. एडब्ल्यूटीचा फुल फॉर्म आहे ऍबस्ट्रॅक्ट विंडो टूल किट. हा त्याचा फुल फॉर्म. एडब्ल्यूटी काय आहे? हे एक टूल आहे जे की आपल्या जावा प्रोव्हाइड करतं आपल्या जीओ ऍप्लिकेशन तयार करण्यासाठी. त्यामध्ये आपल्याला प्री डिफाईन्ड क्लासेस मिळतात, इंटरफेसेस मिळतात. त्याचा यूज करून आपण काय करू शकतो? जीओआय डिझाईन क्रिएट करू शकतो, ऍप्लिकेशनला डेव्हलप करू शकतो आपण. आणि तुम्हाला माहितीये जीओआय डिफरंट प्लॅटफॉर्म वरती डिफरंट दिसतो, त्यामुळे आपण त्याला हेवी वेट म्हणत असतो. त्यानंतर आपण काय करू शकतो? युजरचं इंटरॅक्शन वाढवू शकतो बाय युझिंग एडब्ल्यूटी. आणि एडब्ल्यूटी साठी 2 पॅकेजेस लागणार आहेत तुम्हाला, java.awt पॅकेज आणि java.awt.event. हे 2 पॅकेजेस तुम्हाला लागणार आहेत. एडब्ल्यूटी पॅकेज कशासाठी रे? तुम्हाला काय करायचंय? फक्त फ्रेम वरती कंपोनंट्सला ऍड करायचंय, फ्रेमला फक्त डिझाईन करायचंय. हे लक्षात ठेवा, फक्त तुम्हाला डिझायनिंग पार्ट करायचं असेल त्यासाठी तुम्ही एडब्ल्यूटी पॅकेजचा यूज करणार. तर तुम्हाला त्यावरती काहीतरी ऍक्शन परफॉर्म करायचं. मी सबमिट वरती क्लिक केलं, माझा डेटा सबमिट व्हायला पाहिजे. हे काय झाली? त्याची ऍक्शन झाली, तर तुम्हाला ऍक्शन परफॉर्म करायचं. तर त्यासाठी तुमच्याकडे आणखीन एक पॅकेज प्रोव्हाइड करतो जावाने, जे आहे java.awt.event पॅकेज. इव्हेंट म्हणजे काय? तुम्हाला पुढे कळून जाईल, फक्त आता एवढं लक्षात ठेवा, काहीतरी ऍक्शन परफॉर्म करायचं तर त्यासाठी तुम्ही काय करता? या पॅकेजचा यूज करत असता. ठीक आहे. आणि सॉफ्टवेअरच्या 3 पार्ट्स आहेत जीआय प्रोग्रामिंग साठी. कोणकोणते आहेत? जीआय कंपोनेंट्स, जे कंपोनेंट्स तुम्ही ऍड करत असता. इव्हेंट लिस्नर, जे की तुमचा लिसन करत असतो, जे काय तुमचे कंपोनेंट्स असतात ना, जे इव्हेंट जनरेट करतात. आता सबमिट बटनवर क्लिक केलं मी, तर काय होणार? हा लिस्नर काय करणार? त्याला लिसन करणार. लिसन करून काय करणार? जे काय कोड आहे तुमच्या ऍप्लिकेशनचा, त्या कोडला एक्झिक्यूट करणार. म्हणून आपण म्हणतो सॉफ्टवेअरच्या 3 पार्ट्स आहे. एक आहे तुमचा जीआय कंपोनेंट, एक आहे तुमचा इव्हेंट लिस्नर, आणि एक आहे तुमचा ऍप्लिकेशन कोड. आणि एडब्ल्यूटीची हायरार्की म्हणजे तुम्हाला माहिती आहे, एक स्ट्रक्चर असतं, त्याचा यूज करून तुम्ही काय करत असता? ग्राफिकल युजर इंटरफेस क्रिएट करत असता. ही हायरार्की स्टार्ट होते कंपोनेंट क्लास पासून. त्यानंतर तुमचा कंटेनर क्लास. कंटेनर मध्ये 2 क्लासेस असतो. 2 वेळेस तुम्ही कंटेनर क्रिएट करू शकता, बाय युझिंग विंडो आणि बाय युझिंग पॅनल. तर तुम्ही विंडोनी क्रिएट करत असाल तर त्यासाठी तुमच्याकडे फ्रेम आणि कॅनव्हास हे 2 क्लासेस आहे. तुम्ही पॅनलनी क्रिएट करत असाल तर त्यासाठी तुमच्याकडे ऍपलेट आहे. ठीक आहे.
आणि त्यानंतर पहा कंपोनेंट पाहिलं. कंपोनेंट टॉप लेवलचा क्लास असतो एडब्ल्यूटी हायरार्की मध्ये. ते एक ऍबस्ट्रॅक्ट क्लास आहे. त्याच्यामध्ये सगळी क्लासेस आणि मेथड्स असतात आणि ह्या सगळ्यांसाठी बेस क्लास आहे एडब्ल्यूटी हायरार्की मध्ये. ठीक आहे. इव्हेंट्स क्रिएट आणि मॅनेज करण्यासाठी यूज करत असतो तुम्ही त्याला. त्याचे 4 मेथड्स. एक आहे सेट साईज मेथड, कंपोनेंटची साईज सेट करण्यासाठी. सेट बाउंड्सने तुम्ही पोझिशन सेट करू शकता. सेट लेआउटने त्यावरती अरेंज कसं करायचं कंपोनेंट्स ते तुम्ही डिसाईड करू शकता. सेट लोकेशननी त्याची लोकेशन सेट करू शकता. असे त्याचे 4 मेथड्स आहेत. त्यानंतर आपण कंटेनर क्लास पाहिला. कंटेनर सब क्लास आहे कंपोनेंटचा. त्यामध्ये तुम्ही कंपोनेंट्सला ऍड करू शकता. बटन असेल, लेबल असेल, टेक्स्ट फील्ड असेल. ठीक आहे. लेआउट मॅनेजरला अप्लाय करू शकता कंटेनरवरती. तुम्हाला कंटेनर मध्ये काय करायचं, कंपोनेंट्सला ऍड करायचं आहे किंवा रिमूव्ह करायचं आहे, तर त्याचे 2 मेथड्स आहेत. एक आहे ऍड मेथड आणि एक आहे रिमूव्ह मेथड. त्यानंतर आपण पाहिलं विंडो काय असतो. विंडो काय करतो, टॉप लेवलची विंडो क्रिएट करण्यासाठी युज होत असतो. त्यानंतर हा सुपर क्लास आहे फ्रेम आणि कॅनव्हासचा. ठीक आहे. आपण डायरेक्टली विंडोचा ऑब्जेक्ट क्रिएट करत नाही, आपण त्याच्या सब क्लासेसचा ऑब्जेक्ट क्रिएट करत असतो. हा इम्पॉर्टंट पॉईंट त्यामधला. त्यानंतर फ्रेम. फ्रेम सब क्लास असतो विंडोचा, ज्याला टायटल बार, मेन्यू बार, बॉर्डर्स आणि रिसायझिंग कॉर्नर असतात. त्याच्या मेथड्स आहे 3. एक आहे विजिबल, सेट विजिबल. फ्रेमला विजिबल सेट करायचे तुम्हाला, सेट विजिबल तुम्ही यूज करू शकता. तुम्हाला फ्रेमची साईज सेट करायचे, सेट साईज यूज करू शकता. टायटल सेट करायचे तर सेट टायटलचा यूज करू शकता. त्याच्या 2 कन्स्ट्रक्टर्स आहेत. एक आहे डिफॉल्ट, एक आहे पॅरामीटराइज. जर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचा यूज केला तर फ्रेम क्रिएट होतो तुमची विदाउट एनी टायटल. जर तुम्ही पॅरामीटराइजचा यूज केलं तर तुमची फ्रेम क्रिएट होतं विथ टायटल. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहिलं कॅनव्हास काय असतो. कॅनव्हास एक ब्लँक विंडो असतो, ज्याच्यावरती तुम्ही ग्राफिकल ऑब्जेक्ट ड्रॉ करत असता. हा इम्पॉर्टंट पॉईंट. ग्राफिकल ऑब्जेक्ट ड्रॉ करत असता आणि एक ब्लँक विंडो असते. पुढे आहे पॅनल. पॅनल काय होतं रे, पॅनल एक असा विंडो आहे ज्याला टायटल बार नसतो, मेन्यू बार नसतो, बॉर्डर्स नसतात आणि रिसायझिंग कॉर्नर नसतात. पॅनलवरती तुम्ही कंपोनेंट्सला ऍड करू शकता आणि फायनली तुम्ही काय करता, त्या पॅनलला विंडोज वरती ऍड करता. विंडो म्हणजे काय, तुमची फ्रेम असेल, ऍपलेट असेल, विंडोवरती तुम्ही पॅनलला ऍड करू शकता. आणि हा कॉन्क्रीट सब क्लास आहे कंटेनरचा आणि सुपर क्लास आहे ऍपलेटचा. ठीक आहे. तुम्हाला इथे एडब्ल्यूटीची हायरार्की लक्षात राहिली तर तुम्हाला हे सर्व काय पाठ करायची गरज नाहीये. एडब्ल्यूटीची हायरार्की लक्षात ठेवा, तुम्हाला सर्व काय लक्षात राहील. नंतर आपण पाहिला ऍपलेट काय असतो. स्मॉल जावा प्रोग्राम असतो, जे की इंटरनेटवरती रन होत असतो. युजरकडनं इनपुट घ्यायचं, अॅनिमेशन दाखवायचं आहे, युजरकडनं साऊंड प्ले करायचे, ग्राफिक्स डिस्प्ले करायचे आहे, तर त्यासाठी तुम्ही ऍपलेटचा यूज करत असता. ऍपलेटला मेन मेथड नसतो कोणता पण, आणि ऍपलेटला क्रिएट करण्यासाठी ऍपलेट पॅकेज आहे आपल्याकडे, ते तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. कोणाला काही डाऊट नाही आहे ना यामध्ये, एनिवन? कोणाला काही डाऊट नाही आहे ना? असेल तर विचारा डाऊट, लवकर विचारा, कारण रेकॉर्डिंग मोठी होतीये आणि ते प्रॉब्लेम होते मुलांना बघण्यासाठी. कोणाला काही डाऊट आहे का? येस सर नो? नो डाऊट सगळ्यांना? ओम तुला डाऊट आहे? संजना, विजय, यशवंत, कल्याणी? नाही सर, नाही. संजना, विजय, यशवंत, कल्याणी? नो ब्रो. संजना, कल्याणी समजलं? हो हो. कल्याणी तुला? ओके ठीक आहे. आहे का डाऊट? ओके ओके ठीक आहे. तर तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल, जर डाऊट असेल तर विचारत जावा मला, मी सांगेन तुम्हाला परत एकदा. तर आज तुम्हाला एडब्ल्यूटी काय असतो, त्याची हायरार्की काय असतं, एवढं जरी तुम्हाला समजलं तरी आजच्यासाठी इनफ आहे. आणि ही हायरार्की काय करा, तुम्ही चार्ट तुम्ही क्रिएट करा. चार्ट क्रिएट करू, या हायरार्कीला सगळ्यात आधी ड्रॉ करा. ठीक आहे. तर आज आपण इथेच थांबूयात. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. बाय बाय.